2021 मध्ये आलेल्या जयंती चित्रपटाच्या यशस्वीतेनंतर त्याचा सिक्वल जयंती 2 हा आगामी चित्रपट दिनांक 11 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सिनेगृहात प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आणि कथा शैलेश नरवाडे यांचे असून ऋतुराज वानखेडे, पायल जाधव, प्रियदर्शिनी इंदलकर, रोहिणी हट्टंगडी आणि देविका दप्तरदार यांनी या चित्रपटात अभिनय केला आहे. आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस. पहिली फिल्म त्यांनी पाहिली आहे. त्यांना माहीत आहे, त्यांना अंदाजा आहे की कशा प्रकारचं कॉन्टेंट कथा फिल्ममध्ये राहू शकते. आणि जेव्हापासून आम्ही टीजर रिलीज केलेला आहे, गाणं आलं आहे, तर जे कमेंट्स लोकांचे येत आहेत त्याच्यावरून लोक वाट पाहत होते फिल्मची. आणि लोकांना अंदाज आहे की त्यांना काय जे इतर कोणत्या फिल्ममध्ये त्यांना पाहायला मिळत नाही ते जयंतीमध्ये त्यांना पाहायला मिळणार आहे याची त्यांना अपेक्षा आहे. आणि ते फिल्म ती अपेक्षा पूर्णपणे त्याच्यावर खरी उतरेल हे मी सांगू शकतो. तर पहिली फिल्म लोकांना अपेक्षा नव्हती, त्यापेक्षा जास्त चांगली निघाली असं लोकांचं मला अजूनही लोक सांगतात, बोलतात. तर त्यांना मला हे सांगायचं आहे की जयंती 2 हे पुन्हा तुमच्या अपेक्षेपेक्षा आणखी जास्त पुढे जाणार आहे. पण विनंती एवढीच आहे की तुम्ही थिएटरमध्ये ती फिल्म पहा. पहिल्या 3 दिवसात बघा, पहिल्या आठवड्यात बघा. कारण तुम्ही जर उशीर केला तर तुम्ही थिएटरमध्ये येईपर्यंत कदाचित फिल्म थिएटरमध्ये राहत नाही. तर त्याच्यामुळे सुरुवातीचा आठवडा हा खूप महत्त्वाचा असतो मराठी फिल्मसाठी. तर आपण सर्वांनी थिएटरमध्ये यावं. आणि आम्ही जी मेहनत घेतलेली आहे, एक समाजाला एक स्वतःची समाजाच्या हक्काची एक फिल्म देण्याचा जो आम्ही मेहनत मागच्या 1.5 वर्षापासून करतो आहे, तर आता समाज त्या फिल्मला स्वीकारेल आणि घरातून बाहेर निघून थिएटरमध्ये जाऊन ती फिल्म बघेल अशी अपेक्षा आहे. आणि ती विनंती पण आहे मला सर्वांना. धन्यवाद. सर, जयंती 2ला नेहमीप्रमाणे आपल्याला सेन्सॉर बोर्डाकडून काही कट सुचवण्यात आले आणि आपल्याला सेन्सॉर बोर्डने खूप उशिरा सेन्सॉर केली. त्याबद्दल काय सांगाल? काय नेमके अनुभव आले आपल्याला? हो, आपल्याला जवळपास 6 महिने लागले फिल्मला सर्टिफिकेट मिळायला. आणि तो जरा काळ होता ज्याच्यामुळे थोडा त्रास झाला. त्याच्याबद्दल आता खूप काही नाही बोलता येणार. पण शेवटी 22 कट त्यांनी सुचवले फिल्ममध्ये आणि ते 22 कट करावे लागले आम्हाला. कारण आम्हाला आणखी उशीर नाही करायचा होता फिल्म रिलीज करायला. तर ते 22 कट करून ती फिल्म आता रिलीज होते. त्याच्यातले काही 1-2 सीनवर फरक पडला आहे, काही डायलॉग्स म्यूट झालेत. पण खूप काही नाही सांगणार. तुम्ही जेव्हा फिल्म बघायला थिएटरमध्ये याल तर तुम्हाला ते जाणवेल की कुठे काय म्यूट झालेलं आहे, कुठे काय कापण्यात आलेलं आहे, हे तुम्हाला फिल्म बघताना समजेल. चित्रपटाच्या एकूण थीमवर काही त्या कट्समुळे परिणाम झालेला आहे असं वाटतं? ते कट्स करण्याचा उद्देश तोच होता. पण तरी मला असं वाटते की एवढं काही नुकसान नाही झालं आहे की ज्याच्यामुळे फिल्मचा गाभा किंवा जी मेन कथा असते ते काही कळणार नाही किंवा बदलली असं काहीच नाही आहे. 18 तारखेला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे की ठराविक ठिकाणी काही नाही? 11 सप्टेंबरला फिल्म पूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे, मुंबईपासून विदर्भापर्यंत. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही महाराष्ट्राच्या बाहेरही काही शोज करायचा प्रयत्न करतो आहे. पण महाराष्ट्रात संपूर्ण सगळ्या जिल्ह्यांमध्ये फिल्म रिलीज होणार आहे 11 सप्टेंबरला. सर, हा चित्रपट चित्रित करताना असा एखादा आपल्याला कोणता अनुभव आला आहे का, तो आपल्याच कायम स्मरणात राहील? आमच्या प्रेक्षकांसाठी तो शेअर कराल का? हो, शूट करताना असं खूपदा घडलं, एकदा नाही घडलं आहे की कधीकधी कलाकार हे येतात, 1 दिवसाच्या तयारीवर येतात आणि काम करतात. पण काम करता करता त्यांना जाणवतं की आपण किती चांगलं काम करतो, काहीतरी चांगले सीन आपण करतो आहे. तर तो अनुभव सगळ्यांचा होता आणि ते खूप चांगला अनुभव होता आम्हाला. प्रेक्षकांना काय सांगाल या चित्रपटाच्या माध्यमातून? मला वाटते प्रेक्षकांनी फिल्म थिएटरमध्ये जाऊन पाहावी आणि त्यांनी आता आम्हाला सांगावं की फिल्म कशी झालेली आहे. धन्यवाद. थँक्यू. बिझनेस होत असते, त्यासोबतच काही सोशल ऑर्गनायझेशन्स आहेत प्रत्येकाच्या कॉन्टॅक्ट्समध्ये. त्यांच्या माध्यमातून पण आपण अवेअरनेस चांगल्या पद्धतीने करू शकतो. परत आणि त्यांना जरा मोटिवेट की ही मूवी नाही सोशल आहे, अशा कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे, त्याचं काहीतरी थीम इथे आहे, ते आपल्याला फार मदत त्यातून होऊ शकते. म्हणजे बघाच नक्की असं म्हणून महिलांना पण आपण चांगल्या पद्धतीने, म्हणजे मी तर माझ्या लेवलवरून करते थोडंफार जे काही होतं माझ्याच्याने. आणि माझ्या कॉन्टॅक्ट्समध्ये ज्या संघटना वगैरे आहेत त्यांना पण मी पर्सनली पण सांगत आहे याबद्दल
तर मला असं वाटतं की आपणही सर्वांनीच या पद्धतीने असं थोडंफार अवेअरनेस म्हणजे प्रत्येक एका व्यक्तीने 5 माणसांना सांगितलं की ती 5 माणसं परत 5 माणसं तर 25 माणसांना असा तो मेसेज जात राहील. तर आता आपल्याकडे 11 सप्टेंबरपर्यंतचा वेळ आहे 20-1 दिवसाचा. तर आपण हे करूच नक्की. आणि त्यासोबतच म्हणजे महत्त्वाचं म्हणजे मी लोखंडे मॅडममुळे सरांसोबत जोडले. मलाही याबद्दल हे सेकंड जो येतोय त्याबद्दल नव्हती काही आयडिया, पण वर्षभरापूर्वी जेव्हा सरांची भेट झाली तेव्हा जयंती 2 बद्दल कळालं आणि फार आनंद वाटला मला की चला म्हणजे सर एवढं महत्त्वाचं काम लिखाण आणि ते स्टोरी लिहिणं म्हणजे रायटिंग करणं, कथा तयार करणं, ते डायलॉग बनवणं, ती म्हणजे ती एक कला आहे आणि ती त्यांना अवगत आहे. तर आपण प्रत्येक जण या गोष्टी करू शकत नाही, पण जे करत आहे तर त्यांना आपण सपोर्ट करायचा आहे. आणि तो हा खूप चांगला चान्स आपल्याला इथे मिळालेला आहे, कारण प्रत्येकच जण डायरेक्टर आणि हे बनू शकत नाही. आणि ते तर म्हणजे आपल्या आंबेडकरांच्या चळवळीमध्ये कोणीतरी अशी व्यक्ती आपल्याला आता मिळालेली आहे, तर आपण सर्वांनी त्यांना सपोर्ट करायचा आहे आणि जास्तीत जास्त अवेअरनेस करायचा आहे. कॉलेजचे ग्रुप्स असतात, मुलं मुली ग्रॅज्युएशन्स करणारे PG वाले असतात, हॉस्टेल्समध्ये राहणारे मुलं मुली असतात, त्याच्यामध्ये पण म्हणजे यंग पिढीनी तिथे अवेअरनेस करता येईल. आणि आमच्यासारखी लोक कार्यालयाच्या माध्यमातून ज्या ज्या संघटना आमच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यांना आम्ही अवेअरनेस करू शकू. तर अशा पद्धतीने प्रत्येकानेच म्हणजे लहान मोठे वृद्ध सगळ्यांनीच या ठिकाणी इथे सपोर्ट करायचा आहे सरांना, जेणेकरून आपली ही मूवी सक्सेस होईल. जास्तीत जास्त लोक सरांनी सांगितल्याप्रमाणे पहिल्या 3 दिवसात जेवढी जास्तीत जास्त लोक बघतील तेवढ्या जास्त चान्स पुढे त्या मूवीला तिथे राहणार आहे. आणि ही काही कमर्शियल असं यात काही नाही, ते सुद्धा क्लिअर आहेच आहे. हा एक सामाजिक भाग आहे, सोशल आपलं कॉपरेशन कॉर्डिनेशन आहे सगळ्यांचं आणि ते मिळत राहावे आणि माझ्याकडून पण ते नक्कीच राहणार. थँक्यू सर. आणि मला खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा की आपण ही चळवळ पुढे घेऊन जाऊ शकतो आणि त्याचा एक छोटासा का नाही आपण पार्ट होऊ शकलो आहे. तर मला खूप आनंद आहे त्या गोष्टीचा आणि मी शुभेच्छा व्यक्त करते. धन्यवाद. आणि आम्ही ग्रुपने ज्या सरांच्या आता अपेक्षा होत्या ना त्या आम्ही नागपूरला त्यांच्या पूर्ण केल्या अपेक्षा आणि म्हणूनच ती फिल्म झाली. आणि आणखी एक कारण होतं की नागपूरच्या भाषेमध्ये ते फिल्म असल्यामुळे नागपूरच्या भागांमध्ये ते शूटिंग झालेलं असल्यामुळे ते आम्हाला फार ती आमची वाटत होती. आम्हाला फिल्म फार आमची वाटत होती, पण सरांना माहीत नाही आम्ही आमचे वाटलो की नाही. तर सरांनी तसं कधी आम्हाला दर्शवून दिलं नाही की सरांना आम्ही त्यांचे वाटलो की नाही. ते हा वेगळा भाग झाला, पण आम्ही जे नागपूरमध्ये यशस्वी केलं ते इथे करायला पाहिजे. कारण आपण बघतो की बॉलिवूडमध्ये कोणते एक जात आणि वर्ग काम करतो, त्या वर्ग आणि जातला आपण तोड द्यायला पाहिजे आणि ते सर देत आहे तर आपण त्यांना मदत करायला पाहिजे. आपण त्यांना मदत करतो हे सरांनी पण विसरायला नाही पाहिजे आणि सरांनी आम्हाला पण घेऊन चालायला पाहिजे. फक्त फिल्म आल्यावरच सरांनी आमची आठवण करू नये, अदामधात पण आमची आठवण करत राहावी अशी अपेक्षा करते. आणि जशी नागपूरमध्ये पहिली फिल्म चालली तशी इथेही चालावी अशा सदिच्छा देते. धन्यवाद.